नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। वाडिया पार्क या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी। वाडिया पार्क मैदान विकास कामातून बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील। आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन। वाडिया पार्क या ठिकाणी दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली। यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाड, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, पैलवान अनिल गुंजाळ, निखिल वारे, बाळासाहेब पवार, मनीष साठे, ज्ञानदेव पांडुळे, पैलवान संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, अभिजित खोसे, शिवाजी कराळे, गुड्डू खताळ, अतुल कावळे, दादासाहेब पांडुळे, देवा शेळके, संपत नलवडे, महेश लोंढे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहर जे आहे हे नेहमीच अशा प्रकारच्या तालमींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे चांगले पैलवान तास झाले यापूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी गाजवलेले आहे। आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप आता ती परंपरा पुढे नेत आहेत आणि मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होतं आहे। आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण त्यावेळी मागणी केली की ह्या वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे, कारण इथं स्टेडियम कमकुवत झालं आहे, इथं कुठल्या सुविधा नाही। राज्य सरकारनं आता 50 कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आहे। आणखीन काही निधी लागला तर द्यायची आपली तयारी सरकारची राहील। 29 जानेवारी 2025 रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली, नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत। आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडाप्रेमी मंडळी असतील, हे सगळेच या स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नावलौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे, त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडून आलेल्या आहेत। निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकाईने लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटनेच्या वतीने केलं जाईल, अशी खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।